राम राम शेतकरी मित्रांनो, कांदा प्रश्नी समित्यांची चाळ. पाशा पटेल समितीचा अहवाल येण्यापूर्वीच आणखी 2 समित्या. तर मित्रांनो, काय नेमका प्रकार आहे सविस्तरपणे या व्हिडिओमधून जाणून घेऊया. कांद्याची साठवणूक करण्यासाठी शेतकरी कांद्याची चाळ उभारतात, पण राज्य सरकार कांदा प्रश्नी वेळ काढूपणा करण्यासाठी समित्यांची चाळ उभारताना दिसत आहे. सुनील पवार समितीचा अहवाल कुलूपबंद असतानाच पाशा पटेल यांची समिती नेमली. पटेल समितीचा अहवाल येण्यापूर्वीच अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून मंगळवारी या समितीच्या अंतर्गत पुन्हा उपसचिव स्तरीय उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. कांदा दरात मोठी घसरण झाल्यानंतर फेब्रुवारी 2022 मध्ये तत्कालीन पणन संचालक सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय समिती नेमली होती. या समितीचा अहवाल कुलूपबंद असतानाच पाशा पटेल यांची समिती नेमली. पटेल समितीत 40हून जास्त सदस्य आहेत. समितीची कार्यकक्षा आणि सदस्य संख्या वेळोवेळी वाढवण्यात आली. शिवाय समितीच्या बैठका आणि दौऱ्यासाठी कोणतीही आर्थिक तरतूद करण्यात आली नाही. त्यामुळे समितीला वेळेत अहवाल सादर करता आला नाही. पटेल समितीचा अहवाल येण्यापूर्वीच मार्च 2026 मध्ये अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली कांदा प्रश्नी तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजना सुचविण्यासाठी समिती नेमण्यात आली. या समितीचा एक बैठक झाली आहे आणि मंगळवारी या समितीच्या अंतर्गत पुन्हा उपसचिव स्तरीय उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे समित्या नेमून सरकारला काय साध्य करायचे आहे असा प्रश्न कांदा उत्पादक उपस्थित करत आहेत. तर मित्रांनो, नव्या समितीमध्ये कोणाचा समावेश आहे ते पाहूयात. पणन विभागाने मंगळवार 9 जून रोजी कांदा बाजारभावातील घसरण व कांद्यासंदर्भात सर्वकष तातडीच्या व दीर्घकालीन उपाययोजनासाठी स्थापन करण्यात आलेल्या सचिव समिती अंतर्गत उपसमिती स्थापन करण्यात आली. या समितीचे सचिव म्हणून पणन संचालक शरद जरे काम पाहणार आहेत, तर सदस्य म्हणून माजी कुलगुरू डॉक्टर किसनराव लवांडे, माजी पणन संचालक सुनील पवार, इंडो व्हेजिटेबल्स डेव्हलपमेंट असोसिएशन अहिल्यानगरचे अध्यक्ष सारंग निर्मल आणि आठवडे बाजार संकल्पनेचे प्रवर्तक नरेंद्र पवार सदस्य म्हणून काम करणार आहेत. तर मित्रांनो, सरकार समित्यावर समित्या स्थापन करत आहे, पण कांद्याचा प्रश्न सध्या तरी आहे तसाच आहे. तर यावरती आपलं नेमकं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.